नमस्कार मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारले की कोणतीही एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षा न देता तुम्हाला थेट वरिष्ठ आयएएस अधिकारी, मंत्री आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी मिळाली तर, आणि तेही दरमहा तब्बल 61,500 रुपयांचे शानदार मानधन घेऊन, तुम्हाला वाटेल की मी मस्करी करत आहे, पण हे अगदी 100% खरे आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील होतकरू आणि प्रतिभाशाली तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही फेलोशिप योजना नक्की काय आहे, दरमहा मिळणारे हे 61,500 रुपये कसे मिळवता येतील, यासाठी काय पात्रता हवी आणि ऑनलाईन परीक्षा कशी असते, ही A to Z माहिती मी तुम्हाला आज अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना काय आहे. मित्रांनो, अनेक तरुणांच्या मनात नवीन आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात. सरकारच्या योजना लोकांपर्यंत वेगाने कशा पोहोचवता येतील यासाठी सरकारला अशा तरुण आणि फ्रेश माइंडची गरज असते. याच कारणामुळे सरकारने ही 11 महिन्यांची फेलोशिप योजना सुरू केली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना थेट मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकांमध्ये सरकारसोबत काम करण्याची संधी मिळते. ही कोणतीही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाही, तर हा एक 11 महिन्यांचा फेलोशिप प्रोग्राम आहे, जो तुमच्या करिअरसाठी खूप फायदेशीर ठरतो. आता बोलूया सर्वात आकर्षक मुद्द्यावर. या फेलोशिप दरम्यान उमेदवाराला दरमहा 60,000 रुपये स्टायपेंड आणि 1,500 रुपये प्रवास भत्ता म्हणजेच एकूण 61,500 रुपये मानधन दिले जाते. यासोबतच तुम्हाला प्रशासनात काम कसे चालते याचा थेट अनुभवही मिळतो. फेलोशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री आणि सरकारची स्वाक्षरी असलेले अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते, ज्याचा तुम्हाला भविष्यात परदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या प्रायव्हेट कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठा फायदा होतो. या फेलोशिपसाठी सरकारने काही कडक अटी ठेवल्या आहेत, त्या लक्ष देऊन ऐका. उमेदवाराचे वय 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. तुमची कोणत्याही शाखेची पदवी किमान 60% गुणांसह पूर्ण झालेली असावी. अनुभव: तुमच्याकडे पदवीनंतर किमान 1 वर्षाचा फुल टाईम कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. तुम्हाला मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे, सोबतच हिंदी आणि इंग्रजी भाषेचेही ज्ञान असायला हवे. तुम्हाला संगणक आणि इंटरनेटचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. मित्रांनो, इतका मोठा पगार आणि प्रशासनात संधी मिळत असल्यामुळे निवड प्रक्रिया थोडी कठीण तर असणारच. ही प्रक्रिया 3 टप्प्यांत पूर्ण होते. टप्पा 1: ऑनलाईन परीक्षा. सर्वात आधी एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. टप्पा 2: निबंध लेखन. जे उमेदवार पहिली परीक्षा पास होतात त्यांना एका विशेष विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले जाते. टप्पा 3: आणि शेवटी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे मुलाखत घेतली जाते. यातूनच फेलोजची अंतिम निवड केली जाते. या योजनेची अधिकृत वेबसाईट महादेश.महाराष्ट्र आहे. त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. मित्रांनो, जेव्हा या फेलोशिपचे नवीन फॉर्म निघतात तेव्हा तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र जोडून ऑनलाईन अर्ज करावा लागतो. जर तुमच्याकडे पदवी, उत्तम संवाद कौशल्य आणि 1 वर्षाचा अनुभव असेल तर ही फेलोशिप तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनू शकते. या फेलोशिपसाठी अर्ज कसा भरायचा याची प्रत्यक्ष प्रक्रिया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आणि आपला फॉर्म स्वतः भरा. तर मित्रांनो, तुम्हाला या फेलोशिपबद्दल काय वाटते? काय तुम्ही यासाठी अर्ज करणार आहात की मग याच्या परीक्षा अभ्यासक्रमावर मी वेगळा व्हिडिओ बनवू? हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्र आणि मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा, जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे आहे. अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत अभ्यास करा, प्रगती करा. धन्यवाद.